Hello students, obviously we are studying alcohols, phenols and ethers. It is lecture number 4 of this particular chapter. In first 3 lectures we have studied introductory part and then we have studied nomenclature of alcohols, phenols and ethers. So today onwards we are going to concentrate on the preparations, how to prepare these different types of functional groups or different types of the compounds. So first of all, we are going to see the preparations of alcohols. So how to prepare alcohols by using different types of the starting material, or we can say that reactants. Okay. So whenever we are studying any type of reaction, you have to understand one thing, that is what is the process used and which is the reagent used. रिएक्टंट आणि प्रोडक्ट लक्षात ठेवणं थोडंसं इझी, बट आपल्याला लक्षात ठेवायचे रिएजंट कोणता यूज करतोय आणि प्रोसेस कोणती यूज करतोय. सो हियर वी आर प्रिपेअरिंग अल्कोहोल्स फ्रॉम अल्किल हॅलाइड्स. सो सिंपली आपण जर विचार केला की रिएक्टंट आपण इथे जो वापरतोय तो आहे अल्किल हॅलाइड. कोणतंही अल्किल हॅलाइड आपण यूज करतो. ठीक आहे. जनरल रिप्रेझेंटेशन आपल्या सर्वांना माहिती आहे RX. आणि इथे जे रिएजंट आपण वापरणार आहे, आपल्याला हायड्रोलिसिस करायचं आहे. सो इथे रिएजंट जे आपण वापरतो ते आहे ॲक्वियस अल्कली. कोणतंही ॲक्वियस अल्कली ते NaOH असेल किंवा KOH असेल. आणि समटाइम्स आपण काय यूज करतो तर मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड दॅट इज Ag2 हा रिएजंट आहे. आणि ऑब्वियसली आपण इथे प्रोड्यूस काय करतोय सांगायचं पटकन, अल्कोहोल्स. दॅट इज ROH. So in simple words we can say that alkyl halides on hydrolysis, alkyl halides on hydrolysis म्हणजे RX च जर आपण काय केलं, हायड्रोलिसिस केलं, कुणाच्या प्रेझेन्स मध्ये सांगायचं पटकन, NaOH, KOH किंवा सिल्वर ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये वी विल गेट अल्कोहोल्स. तर आपल्याला काय प्रोड्यूस करता येतात सांगा, अल्कोहोल प्रोड्यूस करता येतात. ही जनरल रिएक्शन आहे. जनरल रिएक्शन आपल्याला अजून थोडीशी डिटेल मध्ये लिहायची, बट इथे तुम्ही जर विचार केला तर आपण हायड्रोलिसिस करतो. सो व्हॉट इज मीन बाय हायड्रोलिसिस? हायड्रोलिसिस नथिंग बट द अटॅक ऑफ OH मायनस. ठीक आहे ना. हायड्रोलिसिस म्हणजे काय होतंय की आपण OH मायनस ची ऍडिशन करतोय त्या पर्टिक्युलर कंपाऊंड मध्ये, म्हणजे OH मायनस आयन रिप्लेस करणं इथे हॅलाइडला. ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स आहे. आपण मागे स्टडी केली होती अल्किल हॅलाइड्स मध्ये, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो काय होतं इथे, ऍडिशन ऑफ OH मायनस होणार आहे, हायड्रोलिसिस आहे की नाही. सो हायड्रोलिसिस मध्ये OH मायनस आयन जो आहे इथे तो काय करेल, X ला रिप्लेस करेल. सो जर आपण अजून थोडीशी डिटेल मध्ये जनरल रिएक्शन लिहिली, RX आणि याच्यामध्ये तुम्ही सपोज टाकलात ॲक्वियस NaOH, तर सिंपल आहे अगदी की काय होणार बघा पटकन, Na प्लस असणार, OH मायनस असणार. हा OH मायनस या X मायनस ला रिप्लेस करेल, इथे फॉर्म होईल ROH. आणि हा X आणि हा Na सोडियम हॅलाइड, सॉल्ट फॉर्मेशन. As we all know, there is strong affinity between the first group metals, that is alkali metals, and halogens. जे हॅलोजन्स असतात आणि अल्कली मेटल्स असतात त्यांच्यामध्ये खूप स्ट्रॉंग अट्रॅक्शन आहे. सो Na प्लस इझिली या X मायनस बरोबर बॉन्ड फॉर्म करेल, आयोनिक बॉन्ड फॉर्म करेल, NaX फॉर्म होईल. आणि हा OH मायनस हा X ला काय करेल, रिप्लेस करेल, ROH फॉर्म होईल. सो अल्कोहोल फॉर्म होईल. दिस इज द जनरल रिएक्शन. ही पर्टिक्युलर रिएक्शन आहे, याची जनरल रिएक्शन आहे, ऑलरेडी आपण स्टडी केलं आहे. ठीक आहे. आणि समटाइम्स यू कॅन ऑल्सो यूज मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड दॅट इज Ag2O च्या प्रेझेन्स मध्ये सुद्धा ही रिएक्शन आपल्याला, इथे तुम्ही KOH पण वापरू शकता. ठीक आहे. आय विल राईट सम एक्झाम्पल्स हियर. सो हाऊ विल यू प्रोड्यूस इथेनॉल फ्रॉम इथिल क्लोराइड? सो हाऊ टू ऑब्टेन इथेनॉल? Ethanol from ethyl chloride. म्हणजे अल्किल हॅलाइड पासून आपण अल्कोहोल मिळवतो. प्रोसेस ही. लेट्स राइट ethyl chloride, CH3 CH2 Cl ethyl chloride. याच्यापासून तुम्हाला अल्कोहोल मिळवायचं.
आपण याच्यामध्ये काय ऍडिशन करू शकतो aqueous NaOH करा aqueous KOH करा चला सपोज KOH घेऊया इथे बरोबर रिएक्शन झाली OH या Cl ला रिप्लेस करेल काय फॉर्म होईल सांगा CH3 CH2OH आणि साइड प्रोडक्ट दिली KCl है की नाही सिंपल रिएक्शन reactant कोणता इथे ethyl chloride or fluoroethyl we can say that and we have prepared ethanol from that particular compound है की नाही names of the reactants and products लिहून टाकायचे तुम्ही सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ शकतो हे फर्स्ट होतं सेकंड एक्झाम्पल काय करू शकतो पाच आपण moist silver oxide वापरूया तिथे सपोज हीच प्रोसेस कॅरी आउट करायची CH3 CH2Cl Ag2O moist है की नाही moist Ag2O moist म्हणजे वॉटर कंटेंट प्रेझेंट असतं H2O सो ऑब्वियसली की आपल्याला फॉर्म्युला दिले पाहायला मिळेल की Ag2O जो आहे तो ज्यावेळेस H2O बरोबर कंबाईन होईल त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला दिले पाहायला मिळेल AgOH दॅट इज सिल्वर हायड्रॉक्साइड जसं इकडे पोटॅशियम हायड्रॉक्साइड तसं सिल्वर हायड्रॉक्साइड फॉर्म होईल आणि एकदा का सिल्वर हायड्रॉक्साइड फॉर्म झालं AgOH फॉर्म झालं हे दोघांच्या मिक्सचर बंद काय फॉर्म होईल AgOH OH मायनस या Cl ला रिप्लेस करेल आणि Ag या Cl बरोबर जाईल सो काय फॉर्म आहे बघा CH3 CH2OH आणि साइड प्रोडक्ट असेल तुमचा AgCl समजते का सो दिस इज द सेकंड वे वी कॅन डू दिस बाय युजिंग सिल्वर ऑक्साइड मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड इथे KOH NaOH दोन्ही वापरू शकता सेम अल्कली ठीक आहे ना aqueous अल्कली aqueous NaOH वापरा किंवा aqueous KOH वापरा सो काय शिकलात तुम्ही ह्या मेथड मध्ये काय आहे समरी ह्या मेथडची वी कॅन प्रिपेअर अल्कोहोल्स फ्रॉम अल्किल हॅलाइड्स बाय हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड्स इन प्रेझेन्स ऑफ aqueous NaOH or KOH or sometimes we can also use moist silver oxide that is Ag2O ठीक है सो रिएजंट्स कळले त्यांचा यूज कळला रिएक्टंट्स कळले आणि प्रोडक्ट्स ही मेथड ऑलरेडी आपण अल्किल हॅलाइड्सच्या रिएक्शन्स मध्ये स्टडी केली होती पुढे स्टडी केली होती अल्किल हॅलाइड्सच्या रिएक्शन मध्ये दिस इज द फर्स्ट मेथड टू प्रिपेअर अल्कोहोल लेट्स सी सेकंड मेथड okay next method is preparation of alcohols from alkenes by acid catalyzed hydration म्हणजे alkenes on acid catalyzed hydration that is acids are used as a catalyst alkenes on acid catalyzed hydration gives alcohols in short so first of all let's try to understand what is meant by acid catalyzed hydration addition of water molecule that is H2O across double bond in presence of acid that is आपण इथे वापरतो H2O is called as acid catalyzed हायड्रेशन सो हायड्रेशन म्हणजे काय बेसिकली ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल वॉटर म्हणजे H2O H+ आणि OH- H+ आणि OH- ची डबल बॉन्डच्या अक्रॉस होणारी ऍडिशन म्हणजे काय असतं हायड्रेशन अल्किल मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असणार आहे सो डबल बॉन्ड ब्रेक होणार एका कार्बनला हायड्रोजन ऍड होणार एका कार्बनला OH- ऍड होणार ही जी ऍडिशन आहे याला काय म्हणायचं आपण सांगा हायड्रेशन आणि ह्या ऍडिशनने आपल्याला काय फॉर्म झालेला पाहायला मिळतो अल्कोहोल जर आपल्याला याची जनरल रिएक्शन मांडायची झाली तर मी इथे अल्कीन दाखवतो एक सिंपल वन कळते सर्वांना अल्कीन दाखवला ह्याच्यामध्ये आपल्याला ऍडिशन करायची HOH म्हणजे H2O ची कुणाच्या प्रेझेन्स मध्ये ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये सो H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये तर आताच म्हटल्याप्रमाणे हा डबल बॉन्ड ब्रेक होईल ऑब्वियसली ब्रेक झाल्यावर एकावर पॉझिटिव्ह चार्ज एकावर निगेटिव्ह चार्ज येणार पॉझिटिव्ह चार्ज आला त्याच्याकडे OH- जाईल निगेटिव्ह चार्ज आल्याकडे H+ जाईल हा H+ आणि OH- आहे बरोबर ना समजा इथे निगेटिव्ह चार्ज आला इथे H+ अटॅच होणार इथे पॉझिटिव्ह चार्ज आला इथे OH- अटॅच होणार हा बॉन्ड काय होणार ब्रेक होणार सो सिंपली हे बघा असं फॉर्म झालेलं पाहायला मिळेल तुम्हाला हा C आहे याला इथे हा H लिंक झाला इकडे C आहे याला OH लिंक झाला समजलं का सर्वांना सो काय झालं
ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन झालं, ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अक्रॉस द डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड ब्रेक झाला, मग याची एक व्हॅलेन्सी आणि याची एक व्हॅलेन्सी. सो हा एक कार्बन आहे आणि त्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय केली, हायड्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म करून. हा दुसरा कार्बन आहे त्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय केली, ऑक्सिजन OH बरोबर बॉन्ड फॉर्म करून, OH मायनस बरोबर बॉन्ड फॉर्म करून. सो याला म्हणायचं ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन. आता हे आपण एकाच स्टेप मध्ये दाखवलं, एवढं सोपं नसणार आहे ते ऑब्विसली, दोन डिफरंट स्टेप्स मध्ये ते कॅरी आउट होते. ठीक आहे, बट आपल्याला हे फक्त आपण रिॲक्शन स्टडी करण्यासाठी इट इज ओके, इट इज इनफ. आपलं फक्त रिॲक्शन समजून घ्यायचे असेल तर ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इथिन पासून इथेनॉल बनवायचं, मग अशी कशापासून बनवून आपण इथिन क्लोराईड पासून बनवलं होतं इथेनॉल. आता इथेनॉल बनवूयात आपण इथिन पासून, अल्किन पासून. ठीक आहे, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे ना, इथिन 2 इथेनॉल म्हणजे इथिनचं कन्वर्जन इथेनॉल मध्ये करायचं. इथिनचा वाटा काढते CH2 डबल बॉन्ड CH2, याच्यावर तुम्ही ऍडिशन करताय HOH ची, H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये इकडे H जाईल, इकडे OH मायनस जाईल. सो काय होते बघा चला पटकन, CH3 सिंगल बॉन्ड CH2 असं म्हणायचं, CH2 काय OH. सो काय फॉर्म केला तुम्ही, इथेनॉल फॉर्म केला. कशापासून सांगा, इथिन पासून. सो इन शॉर्ट आपण कोणत्याही अल्किन पासून अल्कोहोल फॉर्म करू शकतो. कोणत्याही अल्किन पासून काय फॉर्म करू शकतो, अल्कोहोल फॉर्म करू शकतो. हा इथे महत्वाचा मुद्दा आहे. सो अल्किन पासून अल्कोहोल फॉर्म करण्यासाठी ही मेथड वापरतात. आता एक प्रॉब्लेम आहे छोटासा. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला दाखवतो, समजून घ्या. जर मी प्रोपीन घेतला, प्रोपीन CH3 CH डबल बॉन्ड CH2, addition of HOH, that is water, in presence of H2SO4. Now what is the product? Now there is a big question mark. How to write the product? जर HOH तुम्ही म्हटलात इथे H लावला आणि इथे OH लावला, CH3 CH2 CH2 OH, हा एक प्रोडक्ट मिळेल तुम्हाला. CH3 CH2 CH2 OH, इथे H गेला, इथे OH गेला, CH3 CH2 CH2 OH. उलटे होऊ शकतं ना, पण CH3 ह्या CH ला OH गेला आणि इकडचा जो CH2 त्याला काय गेला, H गेला, म्हणजे तो CH3 झाला. Two products are possible. Here two products are possible. That is propan 1-ol and propan 2-ol. हे propan 2-ol आहे, हे propan 1-ol आहे. कारण हा अल्किन अनसिमेट्रिकल होता. अल्किन कसा होता, अनसिमेट्रिकल. इथे अल्किन कसा होता, सिमेट्रिकल आहे. अल्किन सिमेट्रिकल आहे, इथे अल्किन अनसिमेट्रिकल आहे. रिएजंट तर हा रिएजंट अनसिमेट्रिकलच आहे, प्रश्नच नाही काही. HOH अनसिमेट्रिकल, सिमेट्रिकलचा अर्थ होतो का सारखे सारखे दोन्ही पण. आता इथे H आहे, इकडे OH, हे अनसिमेट्रिकल, हे सिमेट्रिकल आहे, सेम पार्ट्स आहे डबल बॉन्डच्या अक्रॉस. तसं हा अनसिमेट्रिकल आहे, हाही अनसिमेट्रिकल आहे. मग अशा वेळेस ऍडिशन कशी करायची असते आपण, मार्कोनिकॉप्स रूल आठवा. व्हेन an unsymmetrical reactant adds to unsymmetrical reagent, then Markovnikov's rule comes into the scene. म्हणजे प्रोडक्ट्स कशावरून ठरवायचा, तर अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉप्स रूल. सो हियर प्रोडक्ट इज ऑब्टेन अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉप्स रूल. मार्कोनिकॉप्स रूल काय सांगतो की जो कार्बन मोर सबस्टिट्यूटेड आहे, ज्याला कमी हायड्रोजन ॲटम्स आहे, त्याच्यावरती न्यूक्लिओफाइल जॉईन होतो. ध्यानात घ्या, ज्या कार्बनवरती कमी हायड्रोजन ॲटम्स आहेत, डबल बॉन्डेड कार्बनपैकी ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन्स आहेत त्या कार्बनवर न्यूक्लिओफाइल ऍड होतो. मला सांगा ह्या दोघांपैकी मोर सबस्टिट्यूटेड कोणता आहे, बघा हा आहे, म्हणजे कमी हायड्रोजन असणार. याच्याकडे एकच हायड्रोजन, याच्याकडे 2 हायड्रोजन. याच्यातला न्यूक्लिओफाइल कोणता आहे, हा H प्लस आहे, हा OH मायनस आहे, हा न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल हा कमी हायड्रोजनवाल्या कार्बनकडे जातो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स. म्हणजे हा OH मायनस ह्याच्याकडे जाणार आणि तो मेन प्रोडक्ट असणार आपला. म्हणून हा प्रोडक्ट आपल्याला इथे मिळेल, दॅट इज propan 2-ol and not this. So
this addition takes place according to Markovnikov's rule. ही एडिशन होते कशानुसार सांगा चला पटकन अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल. म्हणजेच काय लक्षात घ्या सर्वांनी. मार्कोनिकॉव्स रूल आणि तुम्हाला एकदा सांगतो हे सिंपल आहे. when an unsymmetrical reagent that is HOH adds to unsymmetrical alkene. अनसिमेट्रिकल जो रिएजंट आहे तो जर अनसिमेट्रिकल अल्किनला ऍड झाला then the nucleophile will attack to the carbon carrying less number of hydrogen atoms. याला मोर सबस्टिट्यूटेड कार्बन असंही म्हणतात. पण मी सिंपल मध्ये सांगितले तुम्हाला. ज्या कार्बनवरती कमी हायड्रोजन ॲटम्स आहेत त्याला न्यूक्लियोफाइल अटॅक करेल. समजले का सर्वांना. दिस इज मार्कोनिकॉव्स रूल. आणि म्हणून आपण इथे म्हणते की प्रोपॅन टू ऑल हा प्रोडक्ट आहे, नॉट प्रोपॅन वन ऑल. लक्षात घ्या हे, कारण खूप इम्पॉर्टंट हेच महत्वाचं आहे. एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला असं सिंपल कोण म्हणणार नाही करा हे. तुम्हाला असेच क्वेश्चन विचारणार. हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपॅन टू ऑल फ्रॉम प्रोपीन. आणि मग क्वेश्चन अराइज होतो प्रोपॅन टू ऑल बनवायचे, प्रोपॅन वन ऑल नाही बनलं पाहिजे. प्रोपॅन टू ऑल बनवायचे मग आपल्याला करावं लागेल मार्कोनिकॉव्स रूलचं ॲडिशन. आणि त्यासाठी तुम्हाला ॲसिडिक कॅटलाइज्ड हायड्रेशन करावं लागेल. काय करावं लागेल? ॲसिडिक कॅटलाइज्ड हायड्रेशन करावं लागेल. मग हे कसं होतं ॲसिडिक कॅटलाइज्ड हायड्रेशन? सिंपल आहे. ॲक्च्युअल मध्ये हे दोन स्टेप्स मध्ये होत असतं. पहिल्या स्टेपमध्ये सल्फ्युरिक ॲसिड रिॲक्ट होतं आणि अल्किल हायड्रोजन सल्फेट फॉर्म होतं. आणि मग नंतर सल्फ्युरिक ॲसिड जे आहे त्या सल्फ्युरिक ॲसिड जे अल्किल हायड्रोजन सल्फेट जे आहे त्याचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर आपल्याला अल्कोहोल फॉर्म मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. सो सिंपल आहे बघा काय म्हटलंय मी. दिस रिॲक्शन occurs in two steps. है की नाही. पहिल्या स्टेप 1 मध्ये म्हणजे स्टेप 1 मध्ये alkenes react with alkyl hydrogen sulfate. Sulfuric acid. Alkenes reacts with sulfuric acid to form alkyl hydrogen sulfate. Alkenes react with sulfuric acid to form alkyl hydrogen sulfate. जसं हे चला लगेच घेऊया आपण CH3 CH2 H2SO4 म्हणजे काय असतं सांगा चला सर्वांनी. काय आहे? H आहे की नाही. आणि इकडे असतो OSO3H. H आणि OSO3H म्हणजेच काय सांगा चला पटकन H2SO4 अशा प्रकारे. आता याच्यामध्ये कसं झालं न्यूक्लियोफाइल आणि इलेक्ट्रोफाइल हा H प्लस आणि हे O मायनस SO3H. मग ॲडिशन अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल होणार. डबल बॉन्ड ब्रेक होईल. एकाला OSO3H ऍड होईल आणि एकाला हायड्रोजन ऍड होईल. सो बघा कसं झालं रिॲक्शन. CH3 CH ला न्यूक्लियोफाइल ऍड होणार याला. मग याला कोण ऍड होईल? OSO3H. आणि इकडे या CH2 ला कोण ऍड होईल सांगा? हायड्रोजन. सो काय झाला? CH3. सो हा काय फॉर्म झाला? प्रोपिल हायड्रोजन सल्फेट. अल्किल हायड्रोजन सल्फेट म्हणजे प्रोपिल हायड्रोजन सल्फेट किंवा आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना. आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. समजते सर्वांना. आता ह्याचं जेव्हा हायड्रॉलिसिस होईल HOH याचं जेव्हा हायड्रॉलिसिस
इथं हायड्रोलिसिस का म्हणतोय आपण कळतंय का? हा OH मायनस ह्या OSO3H ला रिप्लेस करतो. H2O नाही ऍड होतो. OH मायनस ऍडिशन ऑफ H2O आपण बघा जशी दाखवली होती. तुम्हाला म्हटलं होतं मी एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला त्या कशा प्रकारे पाहायला मिळते तर असं. सो हा OH मायनस ह्या OSO3H ला रिप्लेस करेल. CH3CH आहे की नाही? आणि काय सांगायचं हा OH आला इथे आणि CH3 आणि हा जो OSO3H आहे याच्याबरोबर हा H गेला. सो काय जनरेट होईल तुमचं परत सांगा H2SO मायनस H2SO. सो प्रोपाइन 2 बॉन्ड मिळालं तुम्हाला प्रोपाइन पासून. ही स्टेप 1 होती आणि ते स्टेप 2 आहे हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हायड्रोजन सल्फेट टू ऑब्टेन अल्कोहोल. म्हणजे अल्किल हायड्रोलिसिस सल्फेटचं अल्किल हायड्रोजन सल्फेटचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला अल्कोहोल मिळतं. स्टेप 2 हायड्रोलिसिस स्टेप. ठीक आहे ना? ही स्टेप 1 होती. ही काय सांगा स्टेप 2 आहे. लागलं तर तुम्हाला इथे खाली दाखवता येऊ शकते. हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हायड्रोजन सल्फेट टू ऑब्टेन अल्कोहोल. आणि आपण काय ऑब्टेन करू शकतो अल्कोहोल. CH3CH OSO3H CH3 याचा हायड्रोलिसिस केलं HOH. ठीक आहे. CH3 CHOH CH3 इथे OH आला आणि साइड वर काय आला सांगा H2SO4. हा SO3H होता इथला एक H आला. सो H2SO4 झाला आणि तुम्हाला प्रोपाइन 2 आला. समजले का सर्वांना? ठीक आहे. सो हे ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन. आता आपल्याला याचं मेकॅनिझम स्टडी करायचं आहे. ही जी जनरल रिएक्शन आहे ना याचं मेकॅनिझम आपल्याला स्टडी करायचं. सो लेट्स स्टडी मेकॅनिझम. ओके. सो लेट्स सी द mechanism of this particular reaction, that is acid catalyzed hydration. याचं काय स्टडी करतोय आपण सांगा मेकॅनिझम. ही जनरल रिएक्शन आहे त्यालाच आपण मेकॅनिझम स्टडी करूया. तर याची स्टेप 1 काय पाहता मेकॅनिझमची इथे हे पाहता mechanism of this particular reaction. तर फर्स्ट स्टेप मध्ये ऑब्वियसली फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन बाय ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रोटॉन. सो इथे काय फॉर्म होते बघा फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन बाय ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रोटॉन. म्हणजे प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करणारे कोण सांगा चला पटकन अल्किल. आणि काय फॉर्म होईल सांगा कार्बोकॅटायन फॉर्म होईल. सो इथे मी तुम्हाला अल्किल दाखवतो पहा C. हा काय करेल प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करेल. अगदी सिंपल आहे पहा. प्रोटॉन कुठून येणार ऍसिड कॅटलाइज म्हणजे प्रोटॉन ऑब्वियसली असणार ऍसिड जे असतात ते प्रोटॉन डोनर असतात. मग झालं काय पहा सर्वांनी लक्ष द्या. हा जो डबल बॉन्ड आहे ना डबल बॉन्ड हा ब्रेक होणार आहे ह्याच्यावरती अटॅक करण्यास. आणि हा अटॅक कोणाच्या थ्रू केला दिस पर्टिक्युलर कार्बनच्या थ्रू. मग हा कार्बन आणि हा हायड्रोजन यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म झाला. ही जी बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर होती ह्याच्यामध्ये एक कार्बन एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बनचा होता एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बनचा होता. पण झालं काय इकडे बघा सर्वांनी C सिंगल बॉन्ड C इकडे काय आला सांगा H आला. झालं काय बघा ह्याची व्हॅलेन्स सॅटिस्फाय झाली 1 2 3 4. इकडे खाली नव्हतं काही ह्याची व्हॅलेन्स सॅटिस्फाय झाली 1 2 3 4. पण एक इलेक्ट्रॉन ह्याचाही होता ह्या कार्बनचा. तो हा कार्बन इकडे घेऊन गेला याच्याबरोबर बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. सो ह्याच्यावर ऑब्वियसली काय येईल सांगा चला पटकन पॉझिटिव्ह चार्ज येईल. म्हणजे काय फॉर्म झाला कार्बोकॅटायन फॉर्म झाला. ठीक आहे काय फॉर्म झाला कार्बोकॅटायन फॉर्म झाला. सो सिंपल आहे. आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो कुठनं येतो H+. तर अगदी सिंपल आहे. H+ कुठनं येतो तर ऍसिड आहे आपल्याकडे H2O आहे आणि H2SO4 आहे. मग हे काय फॉर्म होतं H3O+ आहे की नाही H3O+ म्हणजे हा H2O याच्याकडनं प्रोटॉन घेतो. मग हा H3O+ इझिली प्रोटॉन देऊन टाकेल H+ याला. समजतंय का? सो प्रोटॉनचा काय अडचण नसते. ऍसिड असतो त्यावेळेस प्रोटॉन असतो आपण डिरेक्टली प्रोटॉन पण दाखवू शकतो काय अडचण नाही. ही झाली फर्स्ट स्टेप. नाउ लेट्स मूव टू द सेकंड स्टेप ऑफ दिस पर्टिक्युलर रिएक्शन. ही जी रिएक्शन आहे याची सेकंड स्टेप आपल्याला पाहिजे. आता हा जो कार्बोकॅटायन आहे ना याच्यावरती न्यूक्लिओफाइल अटॅक करेल. आता न्यूक्लिओफाइलला अटॅक करण्यासाठी फिजिबल कंडिशन मिळाली आणि ते कार्बोकॅटायन फॉर्म झाले. सो न्यूक्लिओफाइल विल इझिली अटॅक दिस कार्बन. न्यूक्लिओफाइल कोणता H2O रिपीट.
H2O आहे. So attack of nucleophile that is H2O on carbocation. न्यूक्लियोफाइल कार्बोकॅटायनला काय करेल सांगा, अटॅक करेल. पहिले कार्बोकॅटायन दाखवूयात बघा इकडे पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावरती न्यूक्लियोफाइलचा अटॅक. न्यूक्लियोफाइल म्हणजे कळतो ना H2O. ह्याच्याकडे लोन पेअर आहे. कोणाच्या थ्रू अटॅक करणार, या लोन पेअरच्या थ्रू. ही लोन पेअरची बॉन्ड फॉर्म करण्यासाठी वापरली जाणार आहे. लक्षात घ्या, अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. आता पहा काय होतं, सर्व लक्षात येईल. एक मिनिट. सी हा O इथे आला. हा कार्बन सॅटिस्फाय झाला, पॉझिटिव्ह चार्ज गेला त्याचा, कारण हे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली याला. प्रॉब्लेम काय झाला, हा जो ऑक्सिजन दिसतोय का, आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केल्यामुळे हा इलेक्ट्रॉन टेकेसिन बनला, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. आणि 3 बॉन्ड फॉर्म केले ते. आणि किती बॉन्ड फॉर्म केले सांगा चला पटकन. 3 बॉन्ड फॉर्म केले, विच इज नॉट पॉसिबल. सो मग याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. आता हा घालवायचा आहे. हा घालवायचा म्हणजे प्रोटॉन जो घेतला होता ना अल्केन, तो परत देऊन टाकेल हा. सो डीप्रोटोनेशन होईल. काय होईल सांगा, डीप्रोटोनेशन. थर्ड स्टेप डीप्रोटोनेशन. प्रोटॉन काढून टाकले, याला म्हणायचं डीप्रोटोनेशन. सो पहा मग डीप्रोटोनेशन कशा प्रकारे होतं. डीप्रोटोनेशन याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ना. सो एक प्रोटॉन बाहेर पडेल, पण बाहेर पडताना इलेक्ट्रॉन पेअरला देऊन टाकेल ऑक्सिजनला याची त्याला, जेणेकरून तो प्रोटॉन कसा बाहेर पडेल सांगा, H+ बाहेर पडेल. हा C असं राहिला, हा O चा प्रोटॉन गेला, म्हणजे काय राहिला, फक्त OH राहिला. इकडे CH. समजलं का. सो इथे काय फॉर्म झाला लागला तुम्हाला सांगा, अल्कोहोल. डीप्रोटोनेशन झालं म्हणजे बाहेर काय पडलाय सांगा, H+ बाहेर. So this is the mechanism of this particular reaction. या पर्टिक्युलर रिएक्शनचं हे काय आहे, मेकॅनिझम आहे. कोणती रिएक्शन शिकलो होतो आपण, ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्कीन टू ऑब्टेन अल्कोहोल्स. तर ह्या रिएक्शन मधून आपल्याला काय ऑब्टेन करता येऊ शकतात, अल्कोहोल्स ऑब्टेन करता येऊ शकतात बाय डुइंग ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. ठीक आहे. आणि हे ऍडिशन होते अकॉर्डिंग टू मार्कोनी-कॉप्स रूल. हे लक्षात ठेवा, उद्या आपल्याला अँटी मार्कोनी-कॉप्स रूलची ऍडिशन, जर तुम्हाला प्रोडक्ट हा अँटी मार्कोनी-कॉप्स रूलनुसार हवा असेल तर सेकंड मेथड आहे अल्कीन पासून अल्कोहोल प्रिपेअर करण्याची. आता मागाशी आपण शिकलो प्रोपॅन 2 ऑल मिळवलं, पण आपल्याला जर प्रोपॅन 1 ऑल मिळवायचं असेल तर मग दुसरी ऍडिशन आपल्याला करावी लागेल, हायड्रोक्लोरेशन म्हणून रिएक्शन. ती आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आय होप यू हॅव अंडरस्टूड 2 प्रिपरेटरी मेथड ऑफ अल्कोहोल्स which we have studied today. Okay, so in the next lecture we will see the next method. Okay, thank you.